आणि असं गोविंदा पदक जे गोविंदा पदक या अगोदर 2 येऊन गेले त्यांच्या जवळपास म्हणजे त्यांच्या शेजारचं गोविंदा पदक आहे. जसा बाकीच्या गोविंदा पदकांचा इतिहास आहे तसा यांचा सुद्धा आहे. हे 7 हसते हसते लावतात आणि 7 लावत असताना यांना गुडलकची गरज पडत नाही. का बरं गुडलकची गरज नाही पडत? क्या बात आहे. तुमचा गुडलक किती? 1 2 3 किती तर लावतो? कारण या गोविंदा पदकामध्ये जो 3 एक्क्यांच्या खाली राहतो त्याचं नाव आहे गुडलक. ओके, रोहित जयस्वाल गुडलक हा यांचे 3 एक्के उचलणारा बाळगोपाळ आहे. स्वच्छता टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात त्या अनबिटन टीमचं. त्या टीमचं नाव आहे विराट सुपर जायंट्स. जल्लोष लई भारी झाला. एक टीम एक स्वप्न एक गगन गाठायचं. फौजन विकासचा झेंडा उचलायचा. हातात विश्वास डोळ्यात तेज. ही केवळ स्पर्धा नाही हाच जनतेचं स्वरूप. आहा शक्ती ज्योत सवाला. दही हंडीचा जल्लोष लई भारी झाला. युवा मन नवा रस्ता नवी उमेद. ठाकूरच्या मार्गदर्शन आमची खेळभूमी सजवते वेळ. थँक्यू. संपूर्ण टीम कोर्टमध्ये आलेली आहे. मी वारंवार सांगत आलोय की दहीहंडीचा जो वारसा जर कोण जपत असेल तर नाना पार्क पासून नागिनदास पर्यंतचा जो काही विभाग आहे त्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडी पथकं आहेत. आणि फक्त दहीहंडी पथकं नाही आहेत तर यांनी या दहीहंडीमध्ये वसई तालुक्याच्या पालघर जिल्ह्याच्या दहीहंडीमध्ये आपली बादशाहत कायम ठेवली आहे. आणि त्यापैकी एक गोविंदा पथक आपल्या कोर्टमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. बरोबर की नाही? क्या बात आहे. याच्यामध्ये आवाज मोठा आहे मग जोश किती असणार आहे. शिवशक्ती गोविंदा पथक याचं मूळ नाव. आणि हे गोविंदा पथक आज विराट सुपर जायंटच्या नावाने खेळत आहे. आणि त्याने आतापर्यंत एकही सामना ते पराभूत झालेले नाहीयेत. हरणं आमच्या डिक्शनरीत नाहीये असं त्याने आतापर्यंत सांगितलंय. आणि आता त्यांना ती सुंज द्यायची आहे त्यांच्या समोर असणाऱ्या टीमशी. कर्णधाराशी आपण चर्चा करणार आहोत. प्लीज कम कॅप्टन. अच्छा, बोलायचं म्हणून कॅप्टन बदलतं असं आहे? नाही काही हरकत नाही आहे. ओके, आज 3 सामने 3 विजय आणि ते विजय मिळाल्यानंतर सुपर 8चे सामने. कशा प्रकारची तयारी आहे आणि आत्ताचं सादरीकरण आम्हाला कसं बघायला मिळेल? हे तर आम्ही सांगू नाही शकत पण दाखवू शकतो. क्या बात आहे. यांनी थोडक्यात काय सांगितलं माहित आहे का? काय सांगितलं? आम्ही करतो सगळ्या देवांची भक्ती म्हणूनच आमचं नाव आहे शिवशक्ती. असंच ना? असंच काहीतरी बोला. विश यू ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला पण जोश हवाय? माझ्याकडे खूप आहे. देऊ? हाऊस द जोश? हाऊस द जोश? विश यू ऑल द बेस्ट. सर्वात मोठं म्हणजे आमच्या निलेश दादा देशमुख यांचं हे सुद्धा गोविंदा पथक आहे. म्हणजे आज जे सुपर 8 मध्ये 2 टीम मगाशी एक बघितलं अजिंक्यतारा आणि हे शिवशक्ती हे सुद्धा निलेश दादांच्या मार्गदर्शनाखाली मोठी झालेली पथकं आहेत. त्यामुळे निलेश दादा खास आमच्या रेफरींच्या बरोबर येऊन इथे या मॅचचा आनंद घेत आहेत. प्रिपरेशन टाइम स्टार्ट.
ओहो 1 2 3 4 गुडलक वरती आता 3 एक्क्यांचा भार गेले कित्येक वर्ष गुडलक हा भार सांभाळत आलाय 1 2 3 कड़क हम इसके पहले भी अनबीटन थे अभी भी है आगे भी रहेंगे ये कमिटमेंट आहे याच्यामध्ये कमिटमेंट खूप महत्वाची आहे स्वतःला कमिट करणं समोरच्याला कमिट करणं संघाला कमिट करून घेणं आणि त्यानंतर सादरीकरण दाखवणं खूप चांगल्या रीतीने थर रचले आणि एक एक करून खाली उतरत आहेत बघा पटवरून कसा दुसऱ्या सपोर्टिव्ह जोडीने 5व्या थरातील गोविंदा खाली आलाय आणि त्यानंतर हळूहळू 4था थर सुद्धा खाली येतोय ऑलमोस्ट थर खाली उतरलेले आहेत रेफरींचं बारकाईनं लक्ष आहे या मॅचकडे कोणत्या प्रकारची पेनल्टी किंवा काही एरर आला तर नाही ना म्हणून आमचे सर्व रेफरी काटेकोरपणे लक्ष देतात या सादरीकरणाकडे त्यानं यशस्वी सलामी दिली आहे आता जाऊयात रेफरींकडे Attempt successful with no penalty. क्या बात है. चला लवकर कोर्ट खाली करायचंय बघा यानंतरच्या टीमला बोलवण्या अगोदरच एक अनाउन्समेंट होती आणि ती अनाउन्समेंट अशी आहे साई श्रद्धा गोविंदा पथक डहाणू या पथकाचा सरावादरम्यान जो प्रशिक्षक आहे शैलेश तांडेल हा जखमी झाला होता आणि तो